नमस्कार मंडळी, मी अनु स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मुलं चाललेली आहेत स्कूलला, त्यांची गाडी आलेली होती आणि मी व्लॉगची सुरुवात तिथूनच केली. त्यानंतर आम्ही देखील आतमध्ये आलो, मस्त असा नाश्ता केला आणि मुलांना देखील आज एकच ब्रेक होता, म्हणजे ते लवकर येणार होते म्हणून मग त्यांच्यासाठी मस्त असा ढोकळा आणि कोथिंबीरची चटणी दिलेली होती. त्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही चिप्स बनवलेले आहेत, पण चिप्स बनवलं की झालं असं नाही ना, त्याला 2 ते 3 उन्हं द्यावी लागतात आणि आमचे अजून चिप्स थोडेफार ओले आहेत, पूर्ण खडखडीत वाळलेले नाही आहेत. म्हणून आता आम्हाला रोज जवळपास 2 ते 3 दिवस तरी उन्हामध्ये वाळवायला लागणार आहे चिप्स. मग मी तेच करत होते. सकाळी सकाळी मुलं गेल्या मस्त असं चिप्स वाळवायला घेतले. त्यानंतर अन्वी मॅडमचं चाललेलं होतं मला ऑरेंज ज्यूस हवा आहे म्हणून मग तिला ऑरेंज ज्यूस बनवून देत होते. तर बघा किती जास्त खुश झालेली होती आणि एक्सायटेड देखील होती. मिक्सरचा आवाज येते म्हणून हळूच पाठी सरकलेली होती आणि तिला कळलं की याच्यापासून काही त्रास होत नाही. लगेच पुढे आली आणि तिला ऑरेंज खूप जास्त आवडतात. सगळ्यात आवडतं फळ आहे तिचं ऑरेंज. तिला म्हटलं थांब थोडंसं टेस्ट करते. तर बघा कशी करते आहे. तरी तिने एकटीनंच 2 ऑरेंजचं फक्त अर्धा ग्लास ज्यूस झालेला होता तेवढा पिला. त्यानंतर मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. तर फक्त चपाती आणि भात राहिलेला होता म्हणून मग ते करून घेतलं. त्यानंतर इव्हनिंगच्या वेळेला कृष्णा ट्युशनमधून आलेली होती. तिला भूक लागलेली, तर तिचं चाललेलं होतं की मला ऑमलेट हवं आहे आणि बाकी सगळे नॉर्मल ऑमलेट खातात, पण तिचं वेगळं काहीतरी असतं. तिला फक्त हाफ फ्राय आवडतो म्हणून ती स्वतःच बनवत होती आणि ती म्हणत होती की एवढंसं करायला मी एवढी आत्ताच थकले आणि तुम्ही तर एवढं सगळं काम करता, थकत कसे नाही. तर तिचं एवढं ऑब्झर्वेशन आहे व ऐकूनच जरा खूप छान वाटलं. त्यानंतर तिच्यावर अंड्यावरती तिने लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद टाकली आणि परत पलटवून घेतलं. या पद्धतीने ती पूर्ण हाफ फ्राय नाही खात, पण थोडंसं पलटलेलं फ्राय झालेलं अंडं ती खाते. ताईंचं चाललेलं भेंडीची भाजी बनवणं, कृष्णा बनवत होती ऑमलेट आणि माझं चाललेलं भाकरी बनवणं. तिघींचे 3 टास्क सुरू होते. त्यानंतर अन्वीला देखील ऑमलेट खूप जास्त आवडतं. तिला देखील तिने ऑमलेट बनवून दिलं आणि इथं ती चारत होती मायोनीजसोबत आणि मायोनीजसोबत तिने आवडीनं ऑमलेट खाल्लं. त्यानंतर किचनवर खूप जास्त पसारा आहे, तुम्ही थोडंसं इग्नोर करा, कारण तिघी स्वयंपाक बनवतो आहे तर पसारा तर होणारच ना. तो सगळा क्लीन करून घेतला आणि दुपारी सोनपापडी आणलेली होती. मुलांचं खरंच खूप जास्त लक्ष असतं. जेवण झाल्या त्यांना स्वीट डिश हवीच असते. आम्ही देखील जेवण केलं आणि मॅच बघत बघत असा संपवला आजचा दिवस. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.